कुठलाही गुन्हेगार असा गुन्हा करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपलं सरकार, आपलं प्रशासन, आपली न्याय व्यवस्था आपल्याला मोकळा सोडणार नाही, आपल्याला फासापर्यंत घेऊन जाईल. काही क्लरिक आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमची सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच प्रकारे हानी झाली आहे. आणि सर्वात महत्वाचं आज आमची बाळ आमच्यापाशी नाही आहे, आमची सर्वात मोठी हानी आहे. आणि आम्ही ठाकूर मागत नाही, न्याय मागतोय. न्याय यासाठी मागतोय की समाजात हा कुठलाही गुन्हेगार असा गुन्हा करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपलं सरकार, आपलं प्रशासन, आपली न्याय व्यवस्था आपल्याला मोकळा सोडणार नाही, आपल्याला फासापर्यंत घेऊन जाईल. काही क्लरिकल वर्कमुळे 29 तारखेला ऑर्डर रिझर्व ठेवली आहे अशी देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. नेमकं कोर्टरूम मध्ये तुम्हाला असं काही सांगण्यात आलं का? नाही, असं मला काही सांगण्यात आलं नाही, याबद्दल मी काही. बरं, 29 तारखेला तुम्हाला न्यायालयाकडनं अपेक्षा आहे तुमच्या? नक्कीच 29 तारखेला अपेक्षा आहे आणि नक्कीच आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागेल असं मला वाटतं. बरं, हा सगळा प्रकार जेव्हा झाला, राज्यात संतापाची लाट होती, हे सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं. या आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नक्कीच समाधानी आहोत. आम्ही सर्वात जास्ती जे समाधान आहे माझं ते आपलं पोलीस प्रशासन आहे, आपलं सरकार आहे, आपली न्याय व्यवस्था आहे. ज्या आमच्या 2 तारखेला ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या नक्कीच पूर्णत्वास आम्हाला दिसतंय आणि त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्रालयाकडून काही संपर्क करण्यात आला का? मुख्यमंत्री कार्यालयाकडे काही संपर्क करण्यात आला का? गृहमंत्र्यांनी मुलीचा बाप म्हणून यांची भावना बरोबर आहे, पण एक सर्वसामान्य जनता म्हणून आम्हाला परत हा प्रश्न आहे की 25 तारखेला निकाल लागला सांगितलं होतं, असं काय कारण पुढे आलं की ते 25 ची 29 झाली? दुसरा माझा अजून एक प्रश्न आहे की आम्ही थोडापूर्वी इतकं बघितलं की त्या नालायकाला, त्या नराध आम्हाला पोलीस सेक्युरिटीमध्ये बाहेर काढलं गेलं, मागे पुढे जागा होता आणि ह्या मुलीच्या बापाला एक पोलीस नाही त्यांच्यासोबत. आम्ही सर्वसामान्य सोबत तिथे आलो आणि इथे पोलीस त्याच्यासोबत आले. हीच का आपली न्याय व्यवस्था?